आज दिनांक 7 आज आपण प्रकरण 3 स्वनिम विचार, व्याख्यानी विचार, व्याख्यानी प्रकार याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. कालच्या तासामध्ये आपण स्वन म्हणजे काय आणि स्वनिमाच्या व्याख्या, स्वनिमाचे प्रयत्नावर आधारित आणि उच्चारणावर आधारित या दोन प्रकारांचाही विचार आपण केला. अर्थपूर्ण ध्वनी म्हणजे भाषा. ध्वनी हे भाषेचं प्राथमिक रूप आणि अर्थपूर्ण ध्वनी म्हणजे भाषा. परंतु तो अर्थपूर्ण ध्वनीसुद्धा मानवी मुखेंद्रियातून उच्चारलेला आणि भाषेमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनीला स्वन असं म्हणतो. आणि स्वनालाच आधुनिक भाषाशास्त्रामध्ये ध्वनीलाच स्वन म्हटले जाते. ज्या स्वनांचाच विचार भाषाशास्त्रामध्ये आधुनिक केला जातो. आज स्वनिमांचा विचार करायचा आहे. अर्थपूर्ण ध्वनीला स्वन असं आपण म्हटलं आणि अर्थपूर्ण ध्वनीलाच आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन असं म्हणतात. आज आपण स्वनिमांचा विचार करणार आहोत, पण भाषेतला लघुतम घटक जो असेल त्याला स्वनिम म्हणतात. आता हे जे स्वनिम आहेत, भाषेगणिक स्वनिम सगळे वेगवेगळे आहेत. मग या भाषेतील लघुतम घटकाला स्वनिम असं म्हणत असताना एक मी उदाहरण दिलेलं आहे आपल्यासमोर की मराठवाडा हा शब्द दिलेला आहे. आता भाषेतील लहानात लहान जो घटक असेल, ज्या घटकाला म्हणजे लहानात लहान असणाऱ्या अक्षराला किंवा शब्दाला अर्थ असेल तरच त्याला स्वनिम म्हटले जाते, अन्यथा तो स्वन ठरतो. आणि म्हणून मराठवाडा शब्दाचं विश्लेषण करत असताना मराठ अधिक वाडा हे दोन शब्द येऊन मराठवाडा शब्द तयार झाला. या शब्दाची फोड करत असताना हे दोन शब्द झाले आणि त्याच्यानंतर मर अधिक ठ वाड अधिक वाडा म्हणजे मरा या शब्दाला अर्थ आहे आणि या शब्दाला जिथवर अर्थ असेल म्हणजे भाषेतल्या लघुतम घटकाला ज्याला अर्थ आहे त्यालाच आपण स्वनिम म्हणतो. इतरांना आपण स्वनिम म्हणत नाही, ते इतर स्वन ठरतात. म्हणजेच ज्या शब्दाला अर्थ आहे, ज्या शब्दाला अर्थ आहे, जो भाषेतील लहानात लहान घटक आहे त्यालाच आपण स्वनिम असं म्हणू. म्हणजेच जे स्वनिम अर्थदृष्ट्या भिन्न असले पाहिजेत, ते स्वनिम अर्थदृष्ट्या वेगळे ठरले पाहिजेत, त्यांनाच आपण स्वनिम म्हणतो. जे स्वनिम अर्थदृष्ट्या वेगळे ठरत नाही त्यांना आपण स्वनिम म्हणत नाही. उदाहरण जर बघायचं असेल तर काट आणि खात, खात आणि कात हे दोन शब्द जर आपण बघितले तर दोन्हीमधला त जो आलेला आहे तो स्वनिम वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थानं तो आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला जे स्वनिम अर्थदृष्ट्या भिन्न आहेत आणि वेगळे ठरतात त्यांनाच आपण स्वनिम असं म्हणतो. हे स्वनिम जे आहेत, हे स्वनिम सगळे स्वनिम हे शब्द निर्मितीचे घटक आहेत. स्वनिम हे शब्द निर्मितीचे घटक आहेत. म्हणजे स्वनिमापासून अनेक शब्द निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. अनेक स्वनिम एकत्रित आल्याच्या नंतर शब्द तयार होतात. शब्द तयार झाल्याच्या नंतर त्याला आकार येतो आणि मग हळूहळू भाषा रूप घेताना आपल्याला दिसून येते. या स्वनिमांचा अभ्यास करणे म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण घटकांचा अभ्यास करणं. अर्थपूर्ण घटकांचा मी असं म्हणत आहे की या स्वनिमाला अर्थ असेल तर त्याचा विचार केला जातो, इतरांचा नाही. आणि म्हणून आशययुक्त ध्वनी समुच्चयाला शब्द म्हणतात. एखाद्या शब्दातून आशय व्यक्त होत असेल, अर्थ व्यक्त होत असेल तर त्याला शब्द म्हणून, अन्यथा ते ध्वनी ठरेल. आणि म्हणून दोन शब्दाचे उच्चारण अलग ते स्वनिम. म्हणजे दोन शब्दांचे उच्चारण अलग राखले जातात, त्याला आपण स्वनिम म्हणू. म्हणजे अक्षरांचे सलग उच्चारणाचे रूपांतर सार्थ शब्दामध्ये होते आणि ज्या ध्वनीतून अर्थबोध होतो त्याला स्वनिम असं म्हणू. आणि ज्या ध्वनीतून अर्थबोधच होत नाही ते फक्त ध्वनी म्हणून शिल्लक राहतील. म्हणून एखाद्या भाषेतील विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करणे सोयीचे असलेल्या व आंशिक उच्चारण साम्य असलेल्या स्वनांचा वर्ग म्हणजे स्वनिम होय, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच उदाहरण घ्यायचं असेल तर खात आणि कात हे दोन उदाहरण आपण घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला जरी साम्य दिसत असलं त्या त मध्ये तर उच्चारण दृष्ट्या ते दोन्ही वेगवेगळे आपल्याला दिसून येतील.
आणि म्हणून भाषेत प्रत्यक्षामध्ये आता त्याच्याही पुढे जाऊ की भाषेत प्रत्यक्षामध्ये स्वनिम नसतो, तो काल्पनिक असतो. उच्चारणामध्ये स्वनिम असतो. म्हणजे काय? भाषेमध्ये आपण प्रामुख्याने स्वनिम प्रत्यक्षात नसतो, तो काल्पनिक असतो. उच्चारणामध्ये मात्र तो स्वनिम असतो. म्हणजेच आपण उच्चारत नसतो, प्रामुख्याने शब्द उच्चारत असतो. खऱ्या अर्थानं अर्थ, ते अर्थबोध शब्द हे नंतरची प्रक्रिया आहे. अगोदर शुंभर शब्दांचा येत असतो, तो अर्थबोध त्या शब्दातला व्यक्त करण्यासाठीच नंतर शब्दांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून शब्द हे स्वनिम नाही प्रत्यक्षामध्ये, तो नसतो, तो खरा अर्थ प्रत्यक्षामध्ये असतो आणि त्याचं तो उच्चारण आपण करत असतो. आणि म्हणून शिकलेला असो किंवा नसो, त्याचं तो बरोबर उच्चारण करताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून तो प्रत्यक्षामध्ये राहत नाही शब्द, तर अर्थ प्रत्यक्षामध्ये असतो, तो काल्पनिक असतो. आणि म्हणून उच्चारण्यात स्वनिम प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. म्हणजेच स्वनिम हे शब्द निर्मितीचे घटक आता मी म्हटलं. आणि हे भाषागणिक वेगवेगळे शब्द सारखे जरी असले तरी अर्थदृष्ट्या भिन्न आहेत. हे इथं मी दाखवलेलं आहे. खात आणि कात या दोन शब्दांमध्ये अर्थदृष्ट्या ते दोन्ही भिन्न आहेत, वेगळे आहेत. जे अर्थदृष्ट्या भिन्न आहेत, जे वेगळे आहेत, जे शब्द निर्मितीचे घटक आहेत, हे सर्वच भाषेमध्ये असतात. त्यांनाच आपण स्वनिम म्हणू, इतरांना आपल्याला स्वनिम म्हणता येणार नाही. आणि म्हणून दोन शब्दातील अर्थ वेगळे जिथे दाखवले जातात त्यांनाच स्वनिम म्हणतात. आणि भाषेमध्ये असंख्य स्वनिम असतात, भरपूर स्वनिम असतात. कारण स्वनिम हे शब्दांचे भाषा निर्मितीचे प्रामुख्याने घटक असतात. अनेक शब्द तयार करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून स्वनिमाच्या अंगी वेगवेगळे शब्द निर्माण करण्याची क्षमता असते. ही क्षमता ध्वनीमध्ये नाही आहे, ही क्षमता स्वनांमध्ये नाही, ती वर्ण आहेत. वर्णातून लघुतम शब्द तयार होतो आणि लघुतम स्वनिमातून शब्द तयार होतात. शब्द हे भाषेचे मग घटक येताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने जिथे दाखवले जातात, म्हणजे शब्दातील अर्थ जिथे वेगळे दाखवले जातात, तिथंच स्वनिमांची निर्मिती होताना आपल्याला दिसतात. आणि हे असणारे जे स्वनिम असतात, हे भाषेमध्ये स्वनिम असंख्य असतात, ते शब्द निर्मितीचे घटक असतात. म्हणजे स्वनिमाच्या अंगी वेगवेगळे अनेक शब्द निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणून प्रत्येक भाषेमध्ये ध्वनीने बनलेली आहे. प्रत्येक भाषा ध्वनीने बनलेली आहे. प्रत्येक भाषेमध्ये ध्वनी आणि चिन्ह व्यवस्था असते. प्रत्येक भाषेत त्याला स्वनिम असतो आणि शब्दही असतात. त्या अर्थाचं प्रकटन करण्यासाठी शब्द निर्माण झालेले असतात. आणि म्हणून अगोदर अर्थ जन्माला येतो आणि नंतर मग शब्द जन्माला येताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून अर्थ हे भाषेचा प्रमुख घटक आहे आणि शब्द हे दुय्यम घटक आहे. फक्त माझं उच्चारण, त्या अर्थाचं उच्चारण जे आहे ते त्या ध्वनीला बांधून ठेवण्यासाठी शब्द हे त्याचं माध्यम म्हणून आपण वापरलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून स्वनिम म्हणजे मानवी मुखिंद्रियातून उच्चारलेल्या अर्थपूर्ण ध्वनीला, घटकालाच आपण स्वनिम म्हणतो. भाषेतील लघुतम घटकालाच आपण स्वनिम म्हणतो की ज्या शब्दाचं विश्लेषण याच्या पुढे आपल्याला करता येत नाही. आणि या मराठवाडा शब्दाचं विश्लेषण मर्च आपण करायला गेलो तर ते वर्ण फक्त खाली ठरतील. आणि म्हणून जे स्वनिम अर्थदृष्ट्या भिन्न आहेत, वेगळे आहेत, त्यांना स्वनिम असं म्हणू. स्वनिम हे शब्द निर्मितीचे घटक आहेत. स्वनिमाचा अभ्यास करणे म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण घटकांचा अभ्यास करतो. म्हणून आशययुक्त ध्वनी समुच्चयाला शब्द म्हणतात आणि त्याचे उच्चार वेगळे राखले गेले पाहिजेत. आणि म्हणून एखाद्या भाषेमध्ये विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करणे, सुयीचे असलेल्या आणि आंशिक उच्चारण साम्य असलेल्या स्वनांचा एक वर्ग आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये आपण स्वनिम उच्चारत नाही, तो काल्पनिक असतो. उच्चारणामध्ये स्वनिम असतो, प्रत्यक्षामध्ये अर्थच आपण उच्चारलेला असतो. आणि म्हणून अर्थ हा प्रामुख्याने दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. शब्द फक्त आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसतात, पण ते खऱ्या अर्थानं काल्पनिक आहेत. आणि म्हणून आपल्याला स्वनिमांचा विचार आणि व्याख्या या अंगाने आपल्याला करता येतील. म्हणून स्वनिम हे शब्द निर्मितीचे घटक आहेत. भाषेगणिक वेगवेगळे असतात. अर्थनिर्णय क्षमता वेगवेगळी असते. शब्द सारखे जरी वाटत असले तर अर्थाच्या दृष्टीने वेगळे असतात. दोन शब्दातील अर्थ जिथे वेगळे दाखवले जातात तिथं स्वनिमांची निर्मिती होते. स्वनिम अनेक वेगवेगळे शब्द निर्मितीची क्षमता त्या स्वनिमामध्ये असते. आणि म्हणून प्रत्येक भाषेमध्ये ध्वनी असतो, प्रत्येक भाषेमध्ये स्वन असतो, प्रत्येक भाषेमध्ये स्वनिम असतो, अर्थ आणि शब्द असतात. यांनी भाषा घडत असताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून भाषेतील लहानात लहान घटकाला जिथेपर्यंत अर्थ आहे त्यालाच आपण स्वनिम म्हणतो. आणि त्याला अर्थ नाही, लहानात लहान घटकाला त्याला आपण स्वनिम म्हणत नाही.
आणि म्हणून जो लहानात लहान घटक असेल, ज्याचा भाषेत उपयोग केला जात असेल, ज्याच्यापासून अनेक शब्दांची निर्मिती होत असेल, तिथंच स्वनिमांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. इतरत्र स्वनिमांची निर्मिती होत नाही. आपण पुढच्या काही मुद्द्यांचा आणखीन विचार करू. आपण स्वनिम म्हणजे काय आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण स्वनिमांच्या प्रकारांची आपल्याला चर्चा करावायची आहे. आता या स्वनिमांच्या प्रकाराच्या संदर्भामध्ये विचार करताना प्रामुख्याने खंडित स्वनिम आणि खंडाधिष्ठित स्वनिम याचा विचार आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, मी आता बोलत असताना किंवा आपण बोलत असताना, एखादं भाषण देत असताना किंवा शिकवत असताना सुद्धा एकाच स्वरामध्ये जर आपण बोलायला लागलो तर ते भाषण किंवा ते टीचिंग किंवा इतरांचं आपल्याला ऐकावं असं वाटत नाही. आणि म्हणून भाषेतले अर्थ नीट समजण्यासाठी, भाषा नीट पद्धतीनं कळण्यासाठी, त्या भाषेमध्ये जसं संगीतामध्ये आरोह अवरोह असतात, तसं भाषेमध्ये सुद्धा हे आरोह अवरोह चढ उतार करून आपण बोलत असतो. आणि चढ उतार करून बोलताना आपल्या बोलण्यामध्ये थोडा जरी फरक पडला तर अर्थामध्ये फरक पडत असणं आपल्याला दिसून येईल. लिहिताना सुद्धा शब्द कुठं जोडायचे, शब्द कुठं तोडायचे, याच्यामध्ये थोडा जरी फरक पडला तरीही भाषेमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. उद्या वाचून ए असं म्हटल्याच्या नंतर वाचून मला न जर नेकडे जोडला तर उद्या वाचून ने असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे कुठं जोडायचं, सांगलीला येशील का, सांगलीला येशील का असं म्हणल्याच्या नंतर सरळ अर्थ प्रकट होतो. पण सांग आणि लीला येशील का हा जर आपण शब्दात तोडला, शब्दामध्ये खंड जर आपण केला तर त्याच्या अर्थामध्ये फरक पडत असताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून आपण बोलत असताना किंवा लिहित असताना सुद्धा आपण बोलत असताना शब्द कुठं जोडायचे, शब्द कुठं तोडायचे, किती चढ उतार करायचे, त्या शब्दातले आरोह आणि अवरोह, चढ आणि उतार याच्यामध्ये फार तफावत गेली किंवा याच्यामध्ये थोडंसं आपण थांबलो तरीही अर्थामध्ये बदल पडत जाताना आपल्याला दिसून येईल. मला कोणी असं म्हणलं की तुमचे मुलं फार शहाणे आहेत. सर, तुमचे मुलं फार हुशार आहेत. हो, हुशार आहेत. किंवा तुमचे मुलं फार शहाणे आहेत. हो, शहाणे आहेत. मी जर आवाज चढून असं म्हटलं तर त्याच्यामधला अर्थ आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून तो अर्थ कळण्यासाठी किती वेळ आपण थांबायचं आणि किती वेळ थांबायचं नाही याची काही नियमावली ठरली गेलेली नाही, परंतु ती पद्धत चालत आलेली असते. आणि म्हणून भाषेमध्ये चढ आणि उतार करून आपल्याला बोलावे लागतात. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यातला अर्थ आपल्या लक्षामध्ये येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून मी एक उदाहरण आपल्यासमोर देतो आहे की एकच वेळेला या नाटकाला उदाहरणाचं आपण उदाहरण घेऊया की शिंदू शिंदू तू तुझ्या बापाच्या घरी मोते पोळे भरले असते तर मला त्याचं काही वाटलं नसतं, परंतु या पातकीत सुधाकराने तुला असं वाचं दळण दळायला लावलं. या सुधाकराला तू लातींशी दूर का सारत नाहीस, किंवा या सुधाकराला दूर का सारत नाहीस. नका व नका असं अमंगळ बोलू. नाही शिंदू नाही, गीतेसारख्याने तुला सदावर्ताचा उपदेश द्यावा आणि तुला फाडकी साडी नेसून जावं लागलं याच्यासारखं दुर्दैव आहे काय आहे. नाही सिंधू नाही, तू तुझ्या बापाच्या घरी मोते पोळे भरले असते तर त्याचं मला काही वाटलं नसतं. तू तुझ्या बापाच्या घरी सोन्याची धातुडी निसून फाडले असते तर त्याचं कला वाटलं नसतं. परंतु या पातक सुधाकरानं काय करायचं ठेवलं आहे. आता हे सरळ जर मी असं बोलायला लागलो तर त्याच्यातले जे अर्थ आहेत, त्याच्यातला जो सुधाकराला झालेला जो पश्चाताप आहे तो काही व्यक्त होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणून नाटकामध्ये मात्र हे चढ उताराशिवाय आपल्याला अर्थ कळत नाही. नाही सिंधू नाही, तू तुझ्या बापाच्या घरी मोते पोळे भरले असते तर त्याचं मला काही वाटलं नसतं. सिंधू या पत्तकी सुधाकरानं तुला असं वाचन दळण दळायला लावलं. सिंधू नाही, मला दूर का सारत नाहीस. नका हो नका असं अमंगळ नका बोलू. नाही सिंधू नाही, तू तुझ्या बापाच्या घरी सोन्याची धातुडी फाडली असती आणि जात्यामध्ये मोते भरले असते तर त्याचं मला काही वाटलं नसतं. हे जेव्हा तो बोलतो त्यावेळेला सुधाकराला झालेला जो पश्चाताप आहे त्या भाषेच्या चढ उतारामुळे त्याच्यातला अर्थ नेमकेपणे सुधाकराला झालेला पश्चाताप लक्षामध्ये येताना आपल्याला दिसून येईल. तो अर्थ लक्षामधून आणून देण्यासाठी याची काही कुठली पद्धत वगैरे काही ठरलेली नाही, पण किती स्वर लांबवायचा, किती नाही, किती चढ आणि उतार करायचा याच्यावर भाषा अधिक समजून येताना आपल्याला दिसेल. अर्थामध्ये तफावत पडताना आपल्याला दिसते. ती तफावत पडत गेली की त्याच्यातूनच खंडित आणि खंडाधिष्ठित स्वनिमान तयार होताना आपल्याला दिसून येतात. स्वतंत्र उच्चार आपल्याला खंडित स्वनिमांचा करता येतो, खंडाधिष्ठित स्वनिमांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. आणि म्हणून बोलत असताना चढउतार करत असताना आपण थोडा जरी फरक पडला की मग भाषेमध्ये फरक पडतो. तो भाषेमध्ये फरक पडू नये म्हणून किती चढ, किती उतार, किती आरोह, किती रोह आरोह चढवायचे, चढ उतार करायचे
याचे काही बोलताना अलिखित अशा प्रकारचे नियम आहेत आणि त्या बोलण्यामध्ये थोडा जरी फरक पडला, तफावत परत गेली तरी तिथे खंडित आणि खंडाधिष्ठित स्वनिमांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. लिहिताना सुद्धा उद्या वाचून ये असं मी लिहिलेलं आहे. उद्या वाचून ये असं म्हटलं आणि शब्द नको त्या ठिकाणी जर जोडला तर मी असं म्हणालो की उद्या वाचून ये. उद्या वाचून ये हा शब्द आहे. या ठिकाणी मी उद्या वाचून ये असं जर हा शब्द इकडे जर आपण जोडला न जरी गेला तर भाषेतला अर्थ तर बदलला ना. भाषेतला अर्थ बदलला. म्हणून लिहिताना सुद्धा काही नियम आहेत लिहिताना केलेले. आणि म्हणून लिहिताना केलेले जे नियम आहेत, हे लिहिताना केलेले जे नियम आहेत हे नियम व्याकरणामध्ये आलेले आहेत. ते नियम कशाच्या आधारे आपण दाखवतो. विल्यम कॅरीनं विरामचिन्हांची निर्मिती केली. इंग्रजांनी फार मराठीची मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केलेली आहे खऱ्या अर्थानं. आता मराठीचा खरा अभ्यास करायचा असेल तर इंग्लंडच्या हिस्ट्री म्युझियममध्ये आपल्याला जावं लागेल, तो आपला विषय नाही. परंतु मी असं म्हणतो की विल्यम कॅरी यांनी हे सगळे विरामचिन्ह निर्माण केलेले आहेत. ह्या विरामचिन्हांच्या आधारे आपण लिहिताना वाक्य तोडायचे जोडायचे आपण दाखवतो. हे विरामचिन्ह कोणते. हे आहे पूर्णविराम, हे आहे अर्धविराम, हे आहे सिंगल अवतरण, हे आहे डबल अवतरण. आता हे डबल अवतरण म्हणजे सिंगलामधून निर्माण झालेले आहे. हे आहे प्रश्नचिन्ह. त्याचबरोबर हे आहे संयोग चिन्ह, हे आहे उद्गार चिन्ह, हे आहे 2 विसर्ग चिन्ह. आता हे सगळे यांना काय म्हणतो आपण. यांना आपण विरामचिन्ह म्हणतो. म्हणजे हे लिहित असताना वाक्य कुठं जोडायचं, वाक्य कुठं तोडायचे, या विराम वाक्य प्रश्नार्थ काय का, वाक्य उद्गारवाचक आहे का, ह्या विरामचिन्हांच्या आधारे आपण दाखवून देतो. विराम म्हणजे थोडंसं थांबणं, थोडंसं थांबून पुढे सरकून बोलणं किंवा वाक्य तोडून जोडून पुढे जाणं. आणि म्हणून लिहिताना किंवा बोलत असताना मात्र कुठं कमी जास्त थांबावयाचं आहे. लिहित असताना कुठलं वाक्य कुठं जोडायचं, कुठलं वाक्य किती तोडायचं, त्याची एक रचना जी केलेली असते त्याला खंडित आणि खंडाधिष्ठित स्वनी म्हटले जाते. म्हणजे बोलताना चढ उतार करून बोलतो, लिहित असताना बोलत असताना जी शब्द इकडे तिकडे जोडण्यात जर आले आणि त्याच्यामध्ये फरक पडला, तफावत पडत गेली, ती तफावत पडत गेल्याच्या नंतर तिथं खंडित स्वनिम आणि खंडाधिष्ठित स्वनिमांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून खंडित स्वनिम उच्चारणाला कसे आहेत. खंडित स्वनिम उच्चारण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि खंडाधिष्ठित स्वनिम मात्र उच्चारणे स्वतंत्र नाहीत. मुळामध्ये जे दुसऱ्याच्या आश्रयाने येतात, हे जे खंडित स्वनिम आहेत, हे खंडित स्वनिम उच्चारण्यास स्वतंत्र आहेत. ज्या स्वनिमांचा उच्चार वेगळेपणाने करता येतो, ज्या स्वनिमांचा उच्चार स्वतंत्र करता येतो, त्यांनाच खंडित स्वनिम असे म्हणतात. उदाहरण मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपण आज हे समता शब्द घेतला. समताचा स्वतंत्र उच्चार करता येतो, परंतु समतावादी ज्या वेळेला शब्द येतो, हा जो वादी आहे, हा वादी या समतेला जोडून आलेला आहे, हा खंडाधिष्ठित आहे. म्हणजे तो दुसऱ्याच्या आश्रयाने आलेला शब्द आपल्याला दिसतो, तो स्वतंत्र आलेला नाही. जे स्वतंत्र अर्थ घेऊन आलेले जे शब्द आहेत ना, ते स्वतंत्र अर्थ घेऊन आलेले शब्द म्हणजे खंडित स्वनिम होय. म्हणजे ज्या स्वनिमांचा उच्चार वेगळेपणाने करता येतो, ज्या स्वनिमांना स्वतःचा अर्थ असतो, जे स्वतंत्र येतात भाषेमध्ये, त्यांनाच खंडित स्वनिम म्हणतात. म्हणजे ज्या स्वनिमांचा स्वतंत्र उच्चार करता येतो त्यांना खंडित स्वनिम म्हटले जाते. म्हणजेच ज्या स्वनिमांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही त्यांना खंडाधिष्ठित स्वनिम म्हटले जाते. म्हणजे खंडित स्वनिमाच्या आश्रयाने खंडाधिष्ठित स्वनिम येताना आपल्याला दिसतात. यांना स्वतंत्र अस्तित्व नाही, खंडित स्वनिमाला स्वतःचं अस्तित्व आहे. खंडित स्वनिमाला स्वतःचं अस्तित्व आहे, खंडित स्वनिम स्वतंत्र आहेत, त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो, परंतु खंडाधिष्ठित स्वनिमांचा मात्र उच्चार स्वतंत्र करता येत नाही. खंड म्हणजे थोडंसं थांबणे, विभाग करणं शब्दांमध्ये. समता आणि वादी हे दोन वेगळे करताना समतावादी किंवा आर्थिक आणि दृष्ट्या दोघांमध्ये थोडंसं थांबतो. ही थांबण्याची जी प्रक्रिया आहे, खंड करण्याची प्रक्रिया आहे, विभाग करण्याची जी प्रक्रिया आहे, शब्दामध्ये विभाग करण्याची, तोडण्याची जी पद्धत आहे ती खंड, थोडा वेळ थांबणे, विराम घेणे, याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. आणि म्हणून खंडित स्वनिम म्हणजे ज्या स्वनिमांचा उच्चार वेगळेपणाने करता येतो, ज्याला स्वतःचा अर्थ आहे, त्यांनाच खंडाधिष्ठित स्वनिम असे म्हटले जाते. ज्या स्वनिमांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, ते दुसऱ्याच्या आश्रयाने आलेले असतात,
त्यांना खंडाधिष्ठित स्वनिम असे म्हणतात. म्हणजेच खंडित स्वनिम हे स्वतंत्र आहेत, तर खंडाधिष्ठित स्वनिम हे परतंत्र आहेत. खंडाधिष्ठित स्वनिम हे खंडित स्वनिम हे दुसऱ्याच्या आश्रयाने येत नाहीत, तर खंडाधिष्ठित स्वनिम हे दुसऱ्याच्या आश्रयाने येताना आपल्याला दिसून येतात. आता खंडित स्वनिमामध्ये सुद्धा स्वर स्वर आहे, अर्ध स्वर आहे, व्यंजन स्वर आहे, हे आपण पुढे बघणार आहोत. ज्याचा स्वतंत्र उच्चार करता येतो त्याला स्वर. अर्ध स्वर म्हणजे स्वर ज्या वर्णांचा उच्चार मुखविवरातून अडथळा न होता होतो, त्याला मुखविवराच्या हालचाली कमी होतात, अ आ इ, ते स्वर. अर्ध स्वर ए आणि व व्यंजनामधली स्थिती आणि त्याचा उच्चार स्वरांकडे जिथे झुकलेला असतो त्याला अर्ध स्वर असं आपण म्हणतो. व्यंजन स्वर ज्या व्यंजनाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्याला स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं, आणि स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं तिथं व्यंजनाचा जन्म होतो. व्यंजन हे स्वरांशिवाय व्यंजन हे पूर्ण होत नाहीत. म्हणजे स्वरांचा उच्चार लांबवता येतो, व्यंजनाचा उच्चार आपल्याला लांबवता येत नाही, लांबवला तर स्वरच राहतो. आणि म्हणून व्यंजनाला स्वरांचं सहाय्य घेतल्याशिवाय व्यंजनाचा उच्चार पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणून स्वरांचा हा जो चढ उतार आहे तो चढ उतार आपल्याला यांच्या आधारे समजून घेता येईल. आणि म्हणून स्वरांच्या चढ उतार केल्याच्या नंतर खंडयुक्त व खंडित स्वनिमांची निर्मिती होताना आपल्याला दिसेल. म्हणजेच आपल्या ध्वनीचा प्रवाह वेग कमी जास्त होतो, खंडित होतो, काही वेळेला चालू राहतो, तिथं खंडाधिष्ठित स्वनिमांची निर्मिती होते. म्हणजे ध्वनी प्रवाहाचा वेग कमी जास्त होतो, ते खंडित आणि जिथं स्वतंत्र उच्चार होतो खंडयुक्त स्वनिम आणि खंडाधिष्ठित स्वनिम दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे स्वरांचा चढ उतार केल्यावर खंडित निर्मिती होते आणि स्वरांच्या चढ उतारामध्येच जे दुसऱ्याच्या आश्रयाने येतात त्याला खंडाधिष्ठित स्वनिम असे म्हणतात. म्हणजे खंडयुक्त स्वनिम आश्रयाने येतात, स्वतंत्रपणे विचार त्याचा करता येत नाही. वाक्यातील चढ उतार वज्राघात, आघात, विरामचिन्हे हे अर्थभेद त्याच्यामध्ये दाखवताना आपल्याला दिसून येतात. त्याच्या आधारे खंडाधिष्ठित स्वनिमांच्या प्रकारांचा विचार आपल्याला करता येईल. आपण पुन्हा एकदा आपण पाहू. खंडित स्वनिम म्हणजे ज्याला स्वतःचा अर्थ आहे, ज्यांचा उच्चार स्वतंत्र करता येतो, ज्यांचा उच्चार वेगळेपणानं करता येतो, त्याला खंडित स्वनिम म्हणू. म्हणजे कुठंतरी थोडंसं आपण शब्दांमध्ये थांबतो म्हणून त्या खंडित स्वनिमांचे स्वर, अर्धस्वर, व्यंजन असे आपल्याला प्रकार सांगता येतील. स्वरांचा उच्चार स्वतंत्र करता येतो, मुखविवरातून स्वरांचा उच्चार करताना कुठल्याही अवयवांची हालचाल फारशी न होता सहज होते, त्याला स्वरस्वन म्हणतात. आणि य सुते आणि व सुते हे अर्धस्वर आहेत, यांचा उच्चार स्वरांकडे झुकलेला असतो. व्यंजन हे स्वतंत्र नसतात, व्यंजनाला स्वरांचं साह्य घेतल्याशिवाय व्यंजनाचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि म्हणून व्यंजन हे परतंत्र एका दृष्टीनं उच्चारात स्वतंत्र नाही, त्याला स्वरांचं साह्य घ्यावं लागेल. स्वरांचा उच्चार लांबवता येतो आणि व्यंजनाचा उच्चार आपल्याला लांबवता येत नाही, त्याचा नंतर आपण विचार करूया. म्हणजेच जे स्वतंत्र म्हणून उच्चारले जातात ते खंडाधिष्ठित स्वनिमाचे हे फार छोटे प्रकार आहेत. आणि खंडाधिष्ठित स्वनिम म्हणजेच खंडित स्वनिमाच्या आश्रयानं येतात. ते कसे येतात त्या खंडाधिष्ठित स्वनिमांच्या प्रकारांची आपण चर्चा करू. त्याच्यामध्ये आपण बोलत असताना जे चढउतार आपण करतो, स्वतंत्र आपल्याला याचा विचार करता येत नाही, हे दुसऱ्याच्या आश्रयानं आलेले आहेत. आणि म्हणून खंडाधिष्ठित स्वनिम दुसऱ्याच्या आश्रयानं आल्यामुळे ते जे वाक्यामध्ये चढ उतार झालेले असतात ते चढ उतार, आघात हे आपण विरामचिन्हानं दाखवतो. विरामचिन्हानं आपण दाखवतो. आणि म्हणून बलाघात, सुरावली, सीमा, संधी, अवधी, अनुनासिके हे खंडाधिष्ठित स्वनिमांचे प्रकार आहेत. हे खंडाधिष्ठित स्वनिमांचे प्रकार आहेत. हे खंडाधिष्ठित स्वनिमांचे प्रकार आपण थोडंसं समजून घेऊया. एक बलाघात असं म्हणतो. बल म्हणजे शक्ती, आघात शब्दावरचा ट्रेस, शब्दावर दिलेला आघात. शब्दावर आघात देतो म्हणजे शब्दावर थोडासा जोर देतो, शब्दावर जोर देऊन बोलतो. कन्या, घर, विद्या असा शब्दावर जोर देऊन आपण बोलतो. त्याचे सुद्धा दोन उपप्रकार आहेत. या बलाघाताचे कोणते दोन उपप्रकार आहेत तर शब्दाची एक सुरावली असते आणि वाक्याची एक सुरावली असते. शब्दामध्ये विद्या, कन्या हे शब्दाची सुरावली झाली आणि वाक्याची सुरावली मधू इकडे ये,
आता मधू इकडे ये आपल्यावर अवलंबून आहे. मधू ये इकडे, मधू इकडे ये, मधू इकडे ये. म्हणजे आपण कुण्या शब्दावर जोर देतो वाक्याच्या, त्या वाक्यातल्या सुरावर अवलंबून आहे. हा बदल काही निश्चित नसतो. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे अर्थदृष्ट्या भिन्न आहे आणि म्हणून त्या काळाच्या अनुषंगानं आपण त्या शब्दावर अधिक जोर देतो हे काही निश्चित स्वरूपाचे नसते. आणि म्हणून बलाघात म्हणजे शब्दावर आघात देऊन जोर देऊन आपण बोलतो, तिथं बलाघाताची निर्मिती होते. विद्या, कन्या वगैरे त्याचे वाक्यातील सुरावली असते आणि शब्दातली सुद्धा सुरावली असते. आणि म्हणून वाक्यातील सुरावली ही काही ठराविक क्रमानं येत नाही, ते अर्थदृष्ट्या भिन्न असते आणि त्या काळानुसार आपण ते वापरत असतो. हे बलाघाताचं झालं. दुसरा एक खंडाधिष्ठित स्वनिमांचा प्रकार की सुरावली आहे. सुरावली म्हणजे काय? स्वर, आरोह अवरोह, आपले उच्चाराचे जे स्वर आहेत हे उच्चारांचे असणारे स्वर किती चढवायचे, किती उतरायचे, किती लांबवायचे, किती आखडायचे, स्वरांचे उच्चार लांबवायचा का स्वरांचा उच्चार कमी करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे बोलताना स्वरध्वनीचं उच्चारण समान सरळ नसतं, ते उच्चारण चढ उतार झाल्यावर त्याला अर्थ प्राप्त होतो. आत येऊ का सर असं मला पहिल्यांदा काही मुलं विचारले, या असं मी म्हणालो. पुन्हा थोडा वेळ गेला, आत येऊ का सर, या या. पुन्हा थोडा वेळ गेला आणि मुलं म्हणाले आत येऊ का सर, या या. याचा अर्थ काय मग? कधी या आणि कधी जा. हे जे उच्चारण ध्वनीचं आहे ना हे सरळ नसते, चढ उतार त्याच्यामध्ये केलेले असतात आणि मग त्यानुसार त्याच्या आरोह अवरोह प्रश्नात उद्गारात जे चिन्ह आपण वापरतो त्याच्या आधारे ती सुरावली आपल्या लक्षामध्ये येताना आपल्याला दिसते. या सुरावलींचा उपयोग आपल्याला कवितेमध्ये अधिक केलेला असतो. मी आणखीन एक उदाहरण देतो वामन कर्डकांच्या कवितेचं. काळ्या धरती वरचे काळे काळाने विणलेले जाळे, करील काळे आपले आता काळ्या करणी सवे, असं मी म्हटलं. पण लवकर काळ्या शब्दाचे अनेक जे अर्थ आलेले आहेत त्याच्यातलं लवकर अर्थ कळत नाही. तर ती सुरावली जसं आहे, काळ्या धरती वरचे काळे काळाने विणलेले जाळे, करील काळे आपले आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. हे जे चढउतार जे आहे हे चढउतारामुळे त्या भाषेतले अर्थ आपल्याला कळतात. दादा कोंडकेचे सगळे चित्रपट आपण बघितले की मराठी भाषेचे अर्थ कसे काढावेत, मराठी कशी वाकवावी, तिथं आपल्याला हे सगळे अर्थ आणि सुरावली अधिक आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणून सुरावली म्हणजे काय तर बोलताना सर्व ध्वनीचं उच्चारण सरळ नसते तर चढ उतार असते आणि चढ उतार झाल्यामुळे त्याला अर्थ प्राप्त होताना आपल्याला दिसतो. म्हणून त्याच्यामध्ये आरोह अवरोह प्रश्नार्थक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह असे असतात. म्हणजे सुरावलीमध्ये चढ आणि उतार असताना आपल्याला दिसून येतात. ही शब्दातली सुरावली आणि वाक्यातली सुरावली इथे दोन प्रकार आहेत. शब्दामध्ये सुरावलीमध्ये फारसा फरक पडत नाही. जिथे इथं बलाघातमध्ये शब्दावर आघात दिल्याच्या नंतर फरक पडतो तसं सुरावलीमध्ये शब्दामध्ये फारसा आघात आरोहामध्ये फरक पडत नाही. उदाहरणार्थ आई नावाचा शब्द आहे, कसाही जरा उच्चारला तर त्याच्यात फारसा फरक पडत नाही. पण वाक्य चढत्या उतरत्या निम्न स्वरामध्ये आपण बोलतो. वाक्य आपण चढत्या स्वरामध्ये कमी जास्त करून आपण बोलतो त्यावेळेला मात्र अर्थ बदलतो. उदाहरणार्थ सिनेमाची तिकिटे संपली. आता सिनेमाची तिकिटे संपली असं म्हणत असताना कशावर जोर दिला? संपली सिनेमाची तिकिटे, सिनेमाची तिकिटे संपली. आता हे आपण कसं सुरावली चढ उतार देऊन प्रश्नार्थक वापरतो का सहज वापरतो? सिनेमाची तिकिटे संपली, सर संपली प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे तर याच्यावरून शब्दातली सुरावलीवरून आपल्याला त्याचे अर्थ लक्षामध्ये येतात आणि कवितेचे अर्थ याच्यामध्ये अधिक लक्षामध्ये येताना आपल्याला दिसून येतात आणि ते अधिक आपल्याला भावतात. त्याचबरोबर वाक्यातली सीमासंधी. सीमासंधी म्हणजे वाक्याच्या काही सीमा ठरलेल्या असतात. वाक्य कुठं जोडायचं आहे आणि वाक्य कुठं तोडावयाचं आहे, कुठं विराम द्यायचा आहे, कुठं प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे हे ठरवलं जिथे जाते त्याला सीमासंधी म्हणतात. म्हणजे वाक्य कुठं जोडणं, वाक्य कुठं तोडणे, कुठे विराम द्यायचा आहे हे जिथे ठरवले जाते त्याला आपण सीमासंधी म्हणतो. उदाहरणार्थ उद्या वाचून ये, उद्या वाचून ये किंवा सांगलीला येशील का.
मी काय म्हणालो, सांगलीला येशील का? आता हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता हे जे वाक्य आहे, मी जर या ठिकाणी शब्द तोडला, सांग आणि लिहिला येशील का, अर्थ बदलतो. मग सांगलीला येशील काय का गावाला येशील का विचारलेला प्रश्न, तो त्याचा अर्थ आहे का? तुरीला काहीतरी विचारलेला असा त्याचा अर्थ होतो आणि अर्थ बदलताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून वाक्य कुठं जोडायचं कुठं तोडायचं हे वाक्य लिहिला, या सांगलीलाच आपण जोडलं पाहिजे, योग्य त्याचा अर्थ निघताना आपल्याला दिसून येतो, अन्यथा नाही. आणि म्हणून खंडाधिष्ठित स्वनिमांमध्ये हा जो सीमा आहे, ही सीमा आपण विरामचिन्हानं दाखवत असतो. वाक्य कुठं जोडलेलं आहे, वाक्य कुठं तोडलेलं आहे, हे जिथे ठरवले जाते त्याला सीमा संधी असं आपण म्हणतो. उद्या वाचून ये, उद्या वाचून ने, सांगलीला येशील का, सांग आणि लिहिला येशील का, हे शब्द ज्या वेळेला आपण बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्थ बदलतो. काय काही वेळेला विनोदानं म्हणतो, आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं हे शब्दप्रयोग वापरले जाताना आपल्याला दिसतात. सीमा म्हणजे वाक्यांच्या सीमा, म्हणजे वाक्यांची हद्द जिथं आपण ठरवलेली आहे तिथे, म्हणजे वाक्य कुठे जोडायचं, वाक्य कुठे तोडायचं, कुठं विराम द्यायचा, कुठं प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं, हे जिथं ठरवलं जातं तिथं सीमा संधीचा जन्म होतो. त्याच्या पुढचं आहे अवधी. अवधी म्हणजे वेळ. ध्वनी उच्चाराला लागणारा जो वेळ आहे, ध्वनी उच्चाराला लागणारा जो काळ आहे, तो ध्वनी उच्चाराला लागणारा काळ कमी जास्त करता येतो. वेळात वेळ लावून ज्या ध्वनीचा उच्चार केला जातो त्याला अवधी म्हणतो. वेळात वेळ लावून किंवा कमी वेळ लावून ज्या ध्वनीचा उच्चार आपण करतो त्याला अवधी म्हणतो. उदाहरणार्थ हिरा, हिरा, किसा, किस्सा, हे किस्सा आणि त्याच बरोबर किस्सा. शब्द लांबवला, शिका, शिक्का, म्हणजे हा लागणारा शब्दांचा जो वेळ आहे, किती वेळ लावायचा आणि किती नाही. इथं सुद्धा वेळ जर जास्त आपण लावलो तर, मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे ते, असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला काय बोलायचं आहे त्या बोलण्यामध्ये वेळ लावलेला आहे. मायला काय शिवी देता का तुम्ही? नाही, सर्व चांगले आहेत म्हणून निरोप सांगा. हां, म्हणजे अर्थ पुन्हा कळला. अगोदर का वाटतं, जास्त वेळ थांबल्यामुळं ते अनर्थाकडे झुकताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून किती वेळ तुम्ही थांबणार आहात शब्दांमध्ये, जास्त वेळ थांबल्याच्या नंतर, कमी वेळ थांबल्याच्या नंतर सुद्धा जो लागणारा वेळ आहे तो योग्यच वेळ त्या शब्दामध्ये आपण वापरला पाहिजे. आणि म्हणून वेळात वेळ लावून ज्या ध्वनीचा उच्चार केला जातो त्याला अवधी असे म्हटले जाते. आणखीन एक अनुनासिकाचा एक विचार आपण आज करायचा आहे. अनुनासिके, ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्याला अनुनासिके म्हणतात. म, न, य असे सर्व हे ज्या ध्वनींच्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्याला अनुनासिके म्हणतात. से साधं सोपं सरळ आहे. हे एवढे नियम करूनही, म्हणजेच खंडित आणि खंडाधिष्ठित स्वनिमांचे एवढे नियम करून सुद्धाही ते भाषा परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की भाषा ही लिहिण्याची नाहीच. कितीही नियम केले तरी, कितीही व्याकरण तयार केले तरी सुद्धाही तिथे अर्थपूर्णता येऊ शकत नाही, परिपूर्णता येऊ शकत नाही. ती भाषा लिहिण्याची नाहीच, मुळामध्ये ती भाषा बोलण्याची आहे आणि तीही त्या त्या काळानुसार बोलण्याची आहे. आणि जी बोलत असताना ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला जो अर्थ तिचा निघतो ते भाषेचं खरं स्वरूप आहे, ते भाषेचं खरं वास्तव रूप आहे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये बोललेला आलेला अर्थ तोच अधिक महत्त्वाचा असतो. आणि म्हणून भाषा ही लिहिण्याची नाही तर भाषा ही बोलण्याचीच आहे. एवढे नियम तयार करून सुद्धाही हेही अपुरेच पडत असताना आपल्याला दिसून येतात. पुन्हा एकदा एक दृष्टिक्षेप आपण याच्यावर टाकू आणि यात इथं आपल्याला थांबता येईल. खंडित स्वनिम म्हणजे
आपण बोलत असताना चढ उतार करून बोलत असतो, आरोह अवरोह करून बोलत असतो. लिहिताना वाक्य कुठे जोडायचे कुठे तोडायचे या संदर्भामध्ये काही नियम सांगितलेले असतात, ते विरामचिन्हांच्या आधारे आपण दाखवून देत असतो. हे बोलताना किंवा लिहिताना आपल्यामध्ये थोडासा जरी फरक पडला, खंड पडला, विभाग पडला, थोडं थांबलो किंवा नको तिकडे वाक्य जर जोडलो तर तिथं अर्थामध्ये भेद पडत असताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून जे खंडित स्वनिम म्हणजे बोलत असताना आपण सांग लिहिला, या ठिकाणी थोडंसं आपण थांबलो, ती खंड पडला म्हणजे इथं थोडासा अवधी दिला, वेळ थोडासा आपण दिला, इथं खंड केला, आणि म्हणून हे खंडित स्वनिम याला आपण म्हणतो. म्हणजे खंडित स्वनिम हे स्वतंत्र असतात, उच्चारण्यास स्वतंत्र असतात, त्यांना स्वतःचा अर्थ असतो, त्यांना खंडाधिष्ठित स्वनिम म्हणतात. आणि ज्यांना स्वतःचा अर्थ नसतो त्याला खंडाधिष्ठित स्वनिम म्हणत नसतात आणि ते उच्चारण्यास स्वतंत्र असतात. खंडाधिष्ठित स्वनिम म्हणजे स्वर, अर्धस्वर आणि व्यंजन हे 3 प्रकार येताना आपल्याला दिसतात. स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार मुखातून करत असताना अवयवांची हालचाल अधिक होत नाही, अवयवांची हालचाल कमीत कमी होते, सहज स्वर बाहेर पडतात, त्याला स्वर म्हणतात. या श्रुती आणि व श्रुती हे मात्र अर्धस्वर आहेत. या स्वरांचा उच्चार अर्धस्वरांचा उच्चार स्वरांकडे झुकलेला असतो. राहिला व्यंजन स्वर, व्यंजनामध्ये व्यंजनाला स्वरांचा साय घेतल्याशिवाय व्यंजनाचा उच्चार पूर्ण होत नाही. मी जर असं क म्हटलं, हे लंगडं क आहे आणि या क मध्ये अ मिसळल्याशिवाय बरोबर क होत नाही. म्हणजेच या असणाऱ्या व्यंजनाला या स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, त्याशिवाय व्यंजनाचा उच्चार पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर आपण खंडाधिष्ठित स्वनिम याचे प्रकार बघू. खंडाधिष्ठित स्वनिम म्हणजे आपण बोलत असताना लिहित असताना थोडंसं कुठंतरी थांबतो, थोडा वेळ थांबतो, थांबल्याच्या नंतर तिथं वेळ जातो, ती वेळ गेल्याच्या नंतर अर्थामध्ये बदल पडतो. याचा खंडाधिष्ठित स्वनिमांच्या चढ उतारांचा विचार प्रामुख्याने नाटकामध्ये आरोह अवरोहमध्ये अधिक केला जाताना आपल्याला दिसतो. खंडाधिष्ठित स्वनिम हे स्वतंत्र येत नाहीत, तर खंडाधिष्ठित स्वनिम हे दुसऱ्याच्या आश्रयाने येतात. मी एक समतावादी शब्द दाखवलेला आहे, त्याचबरोबर आणखीन एक दाखवतो की हा चांगुलपणा, हा जो चांगुलपणा आहे, हा चांगुलपणा हा मूळ या चांगुलपणाला लागून हा शब्द आलेला आहे. हा शब्द आलेला जो आहे पणा, हे पणाला आपण खंडाधिष्ठित स्वनिम म्हणू. किंवा त्याचबरोबर अप्रामाणिकपणा काय आहे, हा प्रामाणिकपणा, हा जो प्रामाणिकपणा शब्द आलेला आहे, हा प्रामाणिकपणा शब्द आलेला आहे, याला खंडाधिष्ठित स्वनिम म्हणू. हे खंडाधिष्ठित स्वनिम पुढे मागे शब्दांच्या लागू शकतात. अप्रामाणिक, हे अप्रामाणिक, असंघटित शब्दाच्या पुढे आणि मागे लागू शकतात, असं काही नाही. माणुसकी, ही माणुसकी प्रत्येकाच्या अंगाने लागू शकतात, असं काही नाही. आणि म्हणून हे जे परतंत्र आलेले आहेत, हे जो पणा आहे म्हणजेच या खंडित स्वनिमाला जोडून आलेले, खंडित स्वनिमाच्या आश्रयाने आलेले पणा की हे खंडाधिष्ठित स्वनिमच आहेत. हे खंडाधिष्ठित स्वनिम शब्दाच्या मागे आणि पुढे लागू शकतात, असं काही नाही. पुढे लागू शकतात, मागे पुढे लागू शकतात आणि शब्दांच्या मागे लागू शकतात. शब्दाच्या मागे लागलेलं आणि हे खंडाधिष्ठित स्वनिमच आहेत. हे सुद्धा म्हणजे शब्दाच्या मागे पुढे कुठेही लागू शकतात, परंतु ते स्वतंत्रपणे भाषेमध्ये येत नाहीत, त्यांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. ते खंडाधिष्ठित स्वनिमाच्या आश्रयाने येतात, म्हणून त्यांना खंडाधिष्ठित स्वनिम असे म्हणतात. त्यांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही, त्यांना स्वतंत्र भाषेमध्ये फारसा अर्थ नाही. त्या खंडाधिष्ठित स्वनिमांचे बलाघात, सुरावली, सीमा, संधी, अवधी. बलाघात म्हणजे शब्दावर आपण जोर देतो, बोलताना शब्दावर जोर देतो, वाक्यावर जोर देतो, विद्या, कन्या, आणि शब्दावर तू इकडे, मधू इकडे, असे म्हणजे कुठे अधिक आपण जोर द्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर वाक्यात सुरावली असते. आरोह आणि अवरोह, आरोह आणि अवरोह शब्दामध्ये वाक्यामध्ये चढ आणि उतार करून बोलतो. म्हणजे शब्द आणि वाक्यातली सुरावली आणि शब्दातली सुरावली याच्यामध्ये आपल्याला फरक करतो. हे कवितेमध्ये अधिक आपल्याला सुरावली जाणवताना दिसते. गायकीमध्ये सुद्धा या सुरावलींचा अधिक उपयोग होतो, त्याशिवाय त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्याचे चढ उतार आपल्याला करता येतात. त्याचबरोबर सीमा, वाक्यांचे खंड, वाक्यांचे काही सीमा ठरलेल्या असतात. वाक्य कुठे जोडायचं, वाक्य कुठे जोडायचं हे विरामचिन्हाने आपण दाखवत असतो. या विरामचिन्हाने आपण दाखवत असतो, त्याच्यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. ही सीमा, संधी हे दोन्ही शब्द एकच आहे. आणि त्याचबरोबर ही अवधी आहे. अवधी, आता अवधी याचा अर्थ काय, वेळ. बोलत असताना आपण शब्दामध्ये किती वेळ थांबत आहोत, कमी वेळ थांबतो का जास्त वेळ थांबतो. जास्त वेळ थांबल्यावर मग जास्त वेळ थांबल्यावर सुद्धा अर्थ बदलतो आणि कमी वेळ थांबल्यावर सुद्धा अर्थ त्याचा बदलताना आपल्याला दिसतो. त्याला आपण वेळ असं म्हणू.
बोलत असताना आपण चढ उतारा करत असताना शब्दांमध्ये किती वेळ थांबायचा किती नाही याचाही वेळ काही ठरलेला आहे. त्याला आपण अवधी असे म्हणू. आणि अनुनासिके म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून केलेला असतो. न, म, य हे सगळे अनुनासिके आहेत, त्यांना आपण अनुनासिके असं म्हणतो. आपल्याला हे खंडित स्वनी म्हणजे काय, स्वनिम म्हणजे काय आणि खंडित स्वनी म्हणजे काय आणि खंडादिस्थित स्वनिम म्हणजे काय या प्रकरणामध्ये याचा विचार आपल्याला करता येतो. आणि या पद्धतीने आपल्याला याचा विचार आपल्याला करावा लागेल. अत्यंत मला जेवढं सोपं करून आपल्याला सांगता येतं तेवढं सोपं करून सांगण्याचा हा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत करत आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबूया. आपल्या काही